Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स हा एक्सरसाइज आपण बघतो आहोत. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 6 पर्यंत आपण क्लिअर केला आहे. सो स्टुडंट, टुडे वी हॅव टू सी व्हेरी इंपॉर्टंट क्वेश्चन, दॅट इज ब्रीफ क्वेश्चन. ब्रीफ क्वेश्चन की जे विद्यार्थ्यांना खूप अवघड होतात की उत्तर कसे लिहावे असा प्रश्न पडतो आणि हेच ब्रीफ क्वेश्चन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. सो क्वेश्चन नंबर 7 तुमच्या समोर आहे. एकूण ABCDE असे 5 प्रश्न आहे. या 5ही प्रश्नांची उत्तर आपण साइड बाय साइड एक एक क्वेश्चनचे आन्सर क्लिअर करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. विच वॅक्सिन्स आर गिवन टू द इन्फॅन्ट्स अँड व्हाय. जे बेबीज असतात, इन्फॅन्ट्स म्हणजे नव्याने जन्माला आलेले जे बालकं असतात, त्या बालकांना कुठल्या कुठल्या वॅक्सिन्स देतात. तुम्ही ऐकलं असेल ना, तुमच्या इथे पण तुम्ही वॅक्सिन, पोलिओ वॅक्सिन घेता तोंडामध्ये. लहानपणापासून जन्माला आल्यापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या लसी घेत असतात. आणि का दिलं जातं बालकांना, तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जे बाळ जन्माला आलेलं असतं, नुकतंच बाळ जन्माला आलं असतं, त्याच्या आईच्या पोटातल्या आतली जी परिस्थिती असते ती एन्व्हायरमेंट ते वेगळं असतं आणि बाहेरचं वेगळं असतं. त्याच्यामुळं वेगवेगळे डिसीजेस त्याच्यावरती अटॅक, वेगवेगळे जर्म्स, बॅक्टेरियाज, फंगीज त्याच्यावरती अटॅक करतात आणि त्याच्यामुळे या डिसीजेसची फाईट करण्यासाठी त्याला जन्माला आल्यानंतर लगेचच काय दिलं जात असतं, वेगवेगळ्या प्रकारचे वॅक्सिन देत असतात. मग कुठले वॅक्सिन, चला बघूया. फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिल्या पॉईंटमध्ये काय लिहिणार आहात, दॅट इज द इन्फॅन्ट. बघा, बाळ जन्माला आल्यानंतर आपण म्हणतो त्याला टच करू नका, त्याला हात लावू नका, त्याचे फोटो काढू नका. का, त्याला इन्फेक्शन होत असतं. मग बाळाजवळ जायचं असेल तर आपण हँड वॉश करतो, सॅनिटाईज करतो, मग कारण त्याला इन्फेक्शियस डिसीज होत असतात. प्रोटेक्ट देम फ्रॉम इन्फेक्शियस डिसीजेस. सो दे हॅव गिवन डिफरंट वॅक्सिन, म्हणून त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वॅक्सिन ह्या देत असतो. वॅक्सिन, लसी देत असतो. चला आता आपण एक साइड बाय साइड सगळ्यात पहिली कोणती लस देत असतात, द BCG. ओके, द BCG वॅक्सिन इज गिवन. मग आता ती कशासाठी देतात ते पण लिहिणार आहोत आपण. सो सगळ्यात पहिली कुठली वॅक्सिन देतात बाळाला, BCG वॅक्सिन. द BCG वॅक्सिन इज गिवन टू बेबी to protect them for the tuberculosis. TB होऊ नये त्यांना. To baby for protecting them from TB किंवा tuberculosis. tuberculosis. ओके, त्यानंतर वेगवेगळ्या वॅक्सिन असतात. त्यांना जन्माला आलेला कावीळ होत असते, ती त्याची देत असतात. नंतर जेव्हा 5 वर्षाचं होईपर्यंत पोलिओची वॅक्सिन देत असतात. अशा वेगवेगळ्या वॅक्सिन ह्या बाळाला दिल्या जात असतात. नंतर पुढे काय रे, आफ्टर, ओके, आफ्टर 3rd, 4th and 5th मंथ. बाळ 3 महिन्याचं, 4 महिन्याचं आणि 5 महिन्याचं झाल्यानंतर 3rd, 4th and 5th month. 5th month they give 3rd, 4th and 5th month they have given DPT vaccine. DPT vaccine ह्या 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या महिन्यानंतर बाळ झाल्यानंतर DPT वॅक्सिन. मग DPT म्हणजे काय, डी फॉर डिफ्थेरिया, डिफ्थेरिया, P फॉर पर्ट्युसिस आणि T फॉर टिटॅनस. टिटॅनस तुम्हाला सगळ्यांना टिटॅनस माहिती आहे, धनुर्वात म्हणजे तुमचं पर्ट्युसिस म्हणजे डांग्या खोकल्या, धनुर्वात आणि तुमचं घटसर्प नावाचा पण एक आजार असतो माहिती का, लहान बाळांना तो होत असतो. घटसर्प, डांग्या खोकल्या आणि टीटीचं इंजेक्शन. टिटॅनस म्हणजे टीटीचं, म्हणजे काही लोखंडाची वस्तू लागल्यानंतर आपण कसं टीटीचं इंजेक्शन घेत असतो, तसं 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या महिन्याच्या बाळाला DPTचं वॅक्सिन देत असतं. D फॉर डिफ्थेरिया, P फॉर पर्ट्युसिस आणि T फॉर टिटॅनस म्हणजे घटसर्प, डांग्या खोकल्या आणि धनुर्वात याचं इंजेक्शन हे देत असतं. त्यानंतर oral vaccine is also given, that is polio. Oral vaccine is also given. कुठलं, पोलिओ वॅक्सिन, दॅट इज पोलिओ वॅक्सिन. पोलिओ वॅक्सिन सुद्धा त्या बाळाला दिलं जात असतं. आता बाळ तुमचं 9 महिन्याचं झालेलं आहे. 9 महिन्याच्या बाळाला सुद्धा एक वॅक्सिन दिलं जात असतं. व्हेन बेबी इज ऑफ 9 months. मग त्याला एक कंबाईन दे गिवन. कंबाईन हे सगळं माहिती पाहिजे, जनरल नॉलेजचा क्वेश्चन आहे. कंबाईन MMR
कुठलं वॅक्सिन? MMR वॅक्सिन दिलं जात असतं. त्याचा फुल फॉर्म पण आपल्याला माहिती पाहिजे. MMR मीन्स M फॉर मम्स, मम्स, त्यानंतर M फॉर R फॉर रुबेला, मम्स, नंतर मेसल्स, मेसल्स अँड R फॉर रुबेला. यांचे त्रिगुणी लस ही त्या बाळाला दिलं जात असतं. मम्स काय आहे, मेसल्स काय आहे, रुबेला आहे. मेसल्स म्हणजे गाल फुगे होतं, गालभोंगे माहिती ना तुम्हाला सगळ्यांना, गाल असे फुगून येतात, त्याचा जो व्हायरस आहे तो येतो त्याच्यामुळे. रुबेला तर सगळ्यांना माहितीच आहे, तो व्हायरल डिसीज आहे. आणि मम्स म्हणजे गोवर, सगळ्यांना कांजणे येत असतात बघा, मम्स, मेसल्स. आणि ओरल वॅक्सिन तुमचं पोलिओ वॅक्सिन पण दिलं जात असतं. आता बाळ तुमचं शाळेत जायला लागलंय, मग त्याला कुठलं वॅक्सिन देणार? द स्कूल गोईंग बेबीज किंवा बॉईज गिव्हिंग द वॅक्सिन ऑफ कॉलरा. कॉलराचं जे आहे किंवा हेपॅटायटिस आहे याचं तुम्हाला वॅक्सिन हे दिलं जात असते. मग तुम्ही लिहू शकतात स्कूल गोईंग चिल्ड्रन्स आर गिवन टायफॉइड होऊ नये म्हणून त्याला टायफॉइड, कॉलरा अँड हेपॅटायटिस ए आणि बी हे पण आजार आहे बरं का, हेपॅटायटिस वॅक्सिन, त्याच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून हे सगळे प्रकारचे वॅक्सिन त्यांना दिले जात असतात. सो अशा पद्धतीने आपण 6 पॉईंट्स लिहिलेले आहे की तुम्हाला प्रश्न आला की विच वॅक्सिन्स आर गिवन टू इन्फॅन्ट, छोट्या बेबीजला कुठले वॅक्सिन दिले जात असतात, का दिले जात असतात. पहिले मी व्हायचं आन्सर लिहिलं, त्यानंतर BCG आहे ते TB पासून संरक्षणासाठी, त्यानंतर तुमचं DPT म्हणजे डिफ्थेरिया, त्यानंतर पर्ट्युसिस आणि टिटॅनस हे दिलं जात असतं 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या महिन्याच्या बाळाला. त्यानंतर तुमचं पोलिओ वॅक्सिन पण दिलं जात असतो, हा पॉईंट तर तुम्ही इझिली लिहू शकता. त्यानंतर बाळ तुमचं 9 महिन्याचं झाल्यानंतर त्याला कुठलं MMR वॅक्सिन दिलं असतं म्हणजे मम्स, मेसल्स आणि रुबेला. आणि शाळेत गेल्यानंतर त्या बाळाला टायफॉइड, कॉलरा आणि हिपॅटायटिसचं वॅक्सिन हे दिले जात असतं. सो अशा पद्धतीने फर्स्ट क्वेश्चनचे आपण जवळजवळ 6 पॉईंट्स बनवलेले आहे. तुम्ही कुठलेही 4 पॉईंट्स लिहिले तरी चालणार आहे. सो स्टुडंट, नाव वी हॅव टू सी द आन्सर ऑफ सेकंड B, दॅट इज हाऊ इज वॅक्सिन प्रोड्यूस. वॅक्सिन म्हणजे जी लस आहे ती लस कशा पद्धतीने तयार करायची असा प्रश्न आहे. मग आता जुन्या काळामध्ये काय करायचे माहिती तुम्हाला, ओल्डन टाइम्समध्ये जे मंकीज आहे किंवा डॉग्स आहे, जे लॅबोरेटरी जे ॲनिमल्स आहे त्याच्यावरती प्रयोग करून बघायचे. सायंटिस्ट जे लोक आहे त्याच्यावरती प्रयोग करून बघायचे. काय करायचे, त्यांच्या जे मंकीज आहे, तुमचा माऊस आहे, तुमचं जे डॉग्स आहे यांच्या बॉडीमध्ये काय करायचे, मायक्रो ऑर्गॅनिझम सोडायचे. मायक्रो ऑर्गॅनिझम सोडल्यानंतर काय करायची, त्यांची बॉडी फाईट करायची, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून संरक्षण करण्यासाठी फाईट करायची. आणि काय करायची, त्यांच्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज प्रोड्यूस करायचे. आणि ह्या अँटीबॉडीज काय असतात, अँटीबॉडीज त्या मायक्रो ऑर्गॅनिझमपासून आपल्या शरीराचं संरक्षण करत असतात. त्या आजारापासून त्या प्राण्यांच्या शरीराचं संरक्षण करणाऱ्या अँटीबॉडीज त्यांच्या बॉडीमध्ये तयार व्हायच्या. आता कोरोनामुळे तुम्हाला ह्या अँटीबॉडीज वगैरे सगळं माहिती झालेलं आहे. मग ह्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत त्या रक्तातून एक्स्ट्रॅक्ट करायच्या आणि त्याचा वॅक्सिन म्हणून पूर्वीच्या काळी यूज हा केला जात असतो. मग आपण पहिले डिटेलमध्ये सगळं ओल्डन टाइम्समध्ये वॅक्सिन कसं तयार करायच्या हे लिहून काढूया. ठीक आहे, इन ओल्डन टाइम्स लिहूया फटाफट. इन ओल्डन टाइम्स मग हे लॅबोरेटरी जे ॲनिमल आहे ते त्यांच्या बॉडीमध्ये काय तयार करायचे, अँटीबॉडीज. ऑल दीज लॅबोरेटरी ॲनिमल्स प्रोड्युसेस अँटीबॉडीज टू फाईट अगेन्स्ट द मायक्रो ऑर्गॅनिझम. दीज अँटीबॉडीज देन एक्स्ट्रॅक्टेड, त्या प्राण्यांच्या रक्तामधून ह्या अँटीबॉडीज काढून घ्यायचे, एक्स्ट्रॅक्ट करायचे ॲनिमल्स अँड यूज ॲज अ वॅक्सिन. आणि मग त्याचा वॅक्सिन म्हणून नंतर वापर करायला लागले. हे ओल्डन टाइम, जुन्या काळामध्ये अशी प्रोसिजर होती. आता आपण नवीन इन नाऊ डेज ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज करतायत. मग त्या कुठल्या टेक्नॉलॉजी त्याच्याविषयी आपण लिहूया डिटेलमध्ये. ह्या काळामध्ये ॲडव्हान्स्ड बायोटेक्नॉलॉजीनुसार बॅक्टेरियाचा यूज करून हे वॅक्सिन डायरेक्टली लॅबमध्ये तयार करतायत. नाऊ डेज बघा आता काय होतं आहे, नाउ डेज ड्यू टू ॲडव्हान्स बायोटेक्नॉलॉजी द वॅक्सिन्स आर प्रिपेअर्ड इन लॅब बाय युझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम और बाय युझिंग द बॅक्टेरिया. बॅक्टेरिया जे आहेत किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याचा यूज करून डायरेक्ट लॅबमध्ये तयार करतायत. मग याच्यासाठी काय करतात, त्यांना डिटेल जर्म कॉझिंग जे डिसीज कॉझिंग जे जर्म्स आहेत त्यांचा काय करतात ते डिटेलमध्ये अभ्यास करतात. कशामुळे कोणता आजार होतो याचा अभ्यास करतात. फॉर दिस पर्पज scientists do the study of
डिसीज कॉझिंग जर्म्स. इन डिटेलमध्ये अभ्यास करतात आणि मगच ते त्याचा उपयोग व्हॅक्सिनमध्ये करतात. ओके, ते जे फॉर दिस पर्पज सायंटिस्ट डू द स्टडी ऑफ डिसीज कॉझिंग जर्म्स इन डिटेल्स. मग जे डिसीज कॉझिंग जर्म्स आणि व्हायरसेस असतात त्यांचा यूज करून ते व्हॅक्सिन तयार करत असतात. मग तुम्ही इथे लिहू शकतात बाय युझिंग व्हायरसेस. व्हायरस, आता तुम्हाला करोना व्हायरस आहे, मग करोना व्हायरस म्हणजे तुम्हाला सापाचं इंजेक्शन माहिती आहे, अँटी स्नेक बायटिंग जे व्हॅक्सिन आहे, जो साप चावलेला असतो त्याचंच जे विष आहे ते प्रतिरोधक म्हणून आपल्या बॉडीमध्ये सोडत असतात व्हॅक्सिनच्या स्वरूपामध्ये किंवा इंजेक्शन. त्या पद्धतीने जो आजार झालेला आहे त्याचंच जे बॅक्टेरिया आहे किंवा व्हायरस आहे आपल्या बॉडीमध्ये तो आजार नष्ट करण्यासाठी सोडत असतात. मग बाय युझिंग व्हायरसेस अँड ह्युमन बिंग्स अशा पद्धतीने बनवतात की जे माणसाला सुरक्षित आहे. मग प्राण्यांवरती पहिले एक्सपेरिमेंट करून बघतात, मग ते माणसाला सेफ आहे का, मग अशा पद्धतीने हे वॅक्सिन्स ह्या प्रोड्यूस केल्या जात असतात. ओके, काही जे वॅक्सिन आहे ते डेड मायक्रो ऑर्गॅनिझम आणि त्यांच्या टॉक्झिन सबस्टन्सपासून पण बनवतात. मग तुम्ही हे पण लिहू शकतात, सम वॅक्सिन्स आर प्रोड्यूस from dead microorganism किंवा bacteria, microorganisms and their toxin substance. अजून आपण लिहू शकतो याच्यामध्ये भरपूर पॉइंट्स. प्रश्न काय होता तुमचा, व्हॅक्सिन हे कशा पद्धतीने तयार करायचं. मग पहिले आपण पहिल्या 3 पॉईंटमध्ये ओल्डन टाइम्स, जुन्या काळामध्ये कशा पद्धतीने व्हॅक्सिन तयार करतात मग ते लिहिलं. तुम्हाला ते माहिती असलं तुम्ही तुमच्या शब्दामध्ये लिहू शकता. इन ओल्डन टाइम्स मायक्रो ऑर्गॅनिझम आर इंजेक्टेड इन द बॉडीज ऑफ मंकीज आणि डॉगच्या शरीरामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम टाकायचे. याच्यावरून तुम्ही पॉईंट्स तयार करू शकता. त्यानंतर काय होतं, ऑल दीज लॅबोरेटरी ॲनिमल प्रोड्युसेस अँटीबॉडीज. मग ते अँटीबॉडीज तयार करायचे टू फाईट अगेन्स्ट द मायक्रो ऑर्गॅनिझम. जे मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांच्या बॉडीमध्ये टाकले त्यांच्या विरुद्ध फाईट करण्यासाठी ते अँटीबॉडीज तयार करायचे. आणि ह्या अँटीबॉडीज काय करतात, मग एक्स्ट्रॅक्ट करतात फ्रॉम द ब्लड ऑफ दॅट ॲनिमल्स आणि तेच मग व्हॅक्सिन म्हणून यूज करायचे पूर्वीच्या काळी. त्यानंतर आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, नवीन टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं, नाऊ डेज ड्यू टू ॲडव्हान्स बायोटेक्नॉलॉजी द वॅक्सिन आर प्रिपेअर्ड इन लॅब बाय युझिंग बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचा यूज करून, फंगीचा किंवा जे जर्म्स आहे त्यांचा यूज करून नवीन टेक्नॉलॉजीने व्हॅक्सिन हे तयार करायला लागले. फॉर दिस पर्पज सायंटिस्ट डू द स्टडी ऑफ डिसीज कॉझिंग जर्म्स इन डिटेल. त्यांनी अभ्यास केला, सायंटिस्टने काय केला, स्टडी. मग स्टडी फक्त लक्षात ठेवा, त्याच्यावरून तुम्ही पॉईंट सगळे लिहू शकतात. बाय युझिंग व्हायरसेस अँड जर्म्स कॉझिंग डिसीजेस वॅक्सिन्स आर प्रोड्यूस इन सच वे दॅट इट इज व्हेरी सेफ फॉर ह्युमन बिंग. मग व्हायरसेसचा यूज करून आणि जर्मचा यूज करून त्यांनी काय केलं, वॅक्सिन तयार केली, पण अशा पद्धतीने तयार केली की ती माणसासाठी सेफ आहे. आणि काही ज्या वॅक्सिन्स आहेत ते डेड मायक्रो ऑर्गॅनिझम त्यांचे टॉक्सिक सबस्टन्स त्यांच्यापासून पण तयार करतात. अशा पद्धतीने तुम्ही वॅक्सिन विषयी खूप डिटेलमध्ये अजून छानपैकी लिहू शकता. फक्त छोटे हे शब्द लक्षात ठेवायचं. हा मायक्रोब्स, मंकी, डॉग्स, मग याच्यापासून एक ओळ तयार करा. अँटीबॉडीज, मग एक्स्ट्रॅक्टेड, याच्यापासून एक ओळ तयार करा. म्हणजे तुम्ही हे छान पॉईंट्स व्यवस्थित लक्षात ठेवू शकतात आणि पेपरमध्ये भरभरून पेपर लिहू शकतात. सो स्टुडंट, आपला थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ डू अँटीबायोटिक्स क्युअर अ डिसीजेस. अँटीबायोटिक्समुळे आपण कशा पद्धतीने बरे होत असतो या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला लिहायचं आहे. मग आता आपल्या पुस्तकामध्ये पेनिसिलियम नावाच्या अँटीबायोटिक्स विषयी इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्यांना डिटेलमध्ये दिलेली आहे. तर काय आहे हे पेनिसिलियम, या पेनिसिलियम अँटीबायोटिक्स विषयी थोडंसं लिहा आणि तुमच्या मनाने तुम्हाला अँटीबायोटिक्स विषयी काय काय पॉईंट्स आहेत ते थोडे पॉईंट्स लिहा. झालं तुमचं आन्सर. सो पेनिसिलियम इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन फ्रॉम द फंगस. एका विशिष्ट प्रकारच्या बुरशीपासून अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी ही पेनिसिलियम नावाचा अँटीबायोटिक्स तयार केलेला आहे. इट इज यूज फॉर कंट्रोलिंग इन्फेक्शन कॉज बाय बॅक्टेरिया लाईक स्टॅफिलोकोकाय, क्लुस्टोरिडिया, स्ट्रेप्टोकोकाय. याच्यापासून बॅक्टेरियांमुळे जे इन्फेक्शन होतं ते दूर करण्यासाठी अँटीबायोटिक्स म्हणून पेनिसिलियमचा इथे यूज केला जात असतो. ओके, अजून तुम्हाला जर इयर इन्फेक्शन, नोज इन्फेक्शन, थ्रोट इन्फेक्शन, स्किन इन्फेक्शन, त्यानंतर तुम्हाला न्यूमोनिया झाला आहे, ताप आलेला आहे, अशा सगळ्या आजारांवरती अँटीबायोटिक्स म्हणून पेनिसिलियमचा इथे यूज केला जात असतो. ठीक आहे, मग आता ह्या अँटीबायोटिक्समध्ये आजार कशा पद्धतीने बरे होतात हे पण आपल्याला इथे आन्सरमध्ये लिहायचं आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द आन्सर. सो स्टुडंट, अँटीबायोटिक विषयी फर्स्ट पॉईंट आपण लिहूया, दॅट इज अँटीबायोटिक जनरली अटॅक ऑन हार्मफुल बॅक्टेरिया
ऑफ फंगस विच इज हार्मफुल टू ह्युमन बिईंग ऑर ॲज वेल एज ॲनिमल्स. ओके, लिहूया अँटीबायोटिकचं वर्क. फर्स्ट पॉईंटमध्ये आपण काय लिहिलं, अँटीबायोटिक्स जनरली अटॅक्स ऑन हार्मफुल बॅक्टेरिया विच इज हार्मफुल फॉर ह्युमन ऑर ॲनिमल्स. माणसांना ज्या हार्मफुल बॅक्टेरियाजमुळे त्रास होतोय, प्राण्यांना त्रास होतोय, अशा बॅक्टेरियाजला नष्ट करण्याचं काम कोण करतंय, तुमचं अँटीबायोटिक्स हे करत असतात. ओके, त्यानंतर काही जे अँटीबायोटिक्स असतात ते ॲनिमल्सला व्यवस्थित सूट करतात, काही जे अँटीबायोटिक असतात ते प्लांट्सला ह्युमन बिईंगला जास्त सूट करत असतात. आपण सेकंड पॉईंटमध्ये त्या पद्धतीने लिहूया. काय लिहिलं मी सेकंड पॉईंटमध्ये, सम अँटीबायोटिक्स आर मोर सुटेड टू ह्युमन वाईल हॅव्हिंग ॲडवर्स इफेक्ट ऑन ॲनिमल्स. काही फक्त प्राणी आपल्यालाच फक्त सूट करतात, ॲनिमल्सवरती त्यांचा वाईट परिणाम होतो. वाईल सम आर सुटेड टू ॲनिमल्स, काही फक्त ॲनिमल्सला सूट करतात अँटीबायोटिक, आपल्यावरती त्यांचा वाईट परिणाम होतो. सो अशा पद्धतीने हे 2 पॉईंट लिहिले आहे अँटीबायोटिक्स विषयी. आपण आता हे अँटीबायोटिक वर्क कसे करतात, अँटीबायोटिक काय करत असतात माहिती, आपल्या बॉडीमध्ये जे हार्मफुल डिसीज कॉझिंग जे जर्म्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्यांना डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतात, त्यांना आपल्या बॉडीपासून प्रिव्हेंट करण्याचं काम करत असतात आणि आपल्या बॉडीचं संरक्षण करत असतात. मग अँटीबायोटिक्स लिहूया. काय करत असतात हे अँटीबायोटिक्स, जे डिसीज कॉझिंग जे जर्म्स असतात त्यांची ग्रोथ होऊ देत नाही किंवा त्यांना डिस्ट्रॉय करत असतात आणि आपल्या बॉडीचं संरक्षण करत असतात. सो पहिले 3 पॉईंटमध्ये आपण अँटीबायोटिक अटॅक ऑन जनरली हार्मफुल बॅक्टेरिया विच इज हार्मफुल टू ह्युमन अँड ॲनिमल्स. ह्युमन आणि ॲनिमल्सला जे हार्मफुल त्याच्यावरती अटॅक करतात. दुसरं, काही माणसाला सूट करतात, प्राण्यांना सूट करत नाही, काही प्राण्यांना सूट करतात, माणसाला सूट करत नाही. हे आपण सेकंड पॉईंटमध्ये लिहिलं. थर्ड पॉईंटमध्ये आपण काय लिहिलं, अँटीबायोटिक डिस्ट्रॉय ऑर प्रिव्हेंट डिसीज कॉझिंग जर्म्स ऑर मायक्रो ऑर्गॅनिझम बाय प्रिव्हेंटिंग देअर ग्रोथ. आता फॉर एक्झाम्पल चौथ्या पॉईंटमध्ये लिहा तुम्ही पेनिसिलियम, ह्या ज्या अँटीबायोटिक्स आहेत त्याच्या पुस्तकात दिलेलं आहे त्याच्याविषयी लिहा. पेनिसिलियम अँटीबायोटिक्स कशापासून बनवलेला आहे, इट इज मेड अप फ्रॉम दी फंगस. ओके, ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स विच इज मेड अप ऑफ फंगस, मेड अप ऑफ फंगस. ओके, आता बघा, पेनिसिलियम यूज फॉर द कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज बाय बॅक्टेरिया लाईक स्ट्रेप्टोकोकाय. हे वाटलं तर तुम्ही लिहा. किंवा इयर, नोज, थ्रोट, स्किन, निमोनिया, फीवर, ह्या सगळ्या जे आजार आहे त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी आपण पेनिसिलियमचे अँटीबायोटिक्स यूज करत असतो. मग इथे त्याचा यूज लिहा. इट इज यूज टू प्रिव्हेंट कोणते कोणते आजार. ओके, इट टू क्युअर सर्टन डिसीजेस रिलेटेड विथ थ्रोट, घसा दुखत असेल आपला, नंतर इयर, नोज, स्किन डिसीज आहेत काही, खूप सारा तुम्ही याच्यामध्ये लिहू शकतात. किंवा निमोनिया आहे, ताप आलाय तुम्हाला, या सगळ्यांवरती तुम्हाला डॉक्टर एक अँटीबायोटिक्स देत असतात ज्याचं नाव आहे पेनिसिलियम. सो अशा पद्धतीने अँटीबायोटिक्स आपल्याला वेगवेगळ्या आजारांमधून बाहेर काढत असतात. त्याचे हे 4 किंवा 5 पॉईंटमध्ये तुम्ही आन्सर छानपैकी लिहायचं आहे. ठीक आहे. सो स्टुडंट, लेट्स सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, आर द अँटीबायोटिक्स गिवन टू ह्युमन अँड ॲनिमल्स आर सेम, वाय. जे ॲनिमल्स आहेत, जे प्राणी आहेत, त्या प्राण्यांना काही डॉक्टर, वेटरनरी डॉक्टर असतात, ते काय करतात, अँटीबायोटिक. प्राण्यांना पण वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात आणि ह्युमनला पण काय आजार होत असतात, ह्युमनला सुद्धा अँटीबायोटिक देतात. दोघांचे अँटीबायोटिक सेम असतात का, असा प्रश्न विचारला. नो, द अँटीबायोटिक्स आर नॉट सेम बिकॉज डिसीजेस आर डिफरंट. काही सुटेड करतात, म्हणजे आपण मागच्या ज्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं तेच प्रश्नाचं उत्तर आपल्याला इथे कॉपी करायचं आहे, सेम. ओके, मग फर्स्ट अपॉल तुम्ही लिहिणार आहात, दॅट इज जनरली. आपण जे मागं लिहिलं ना मागच्या प्रश्नाचं उत्तर, तेच आपल्याला इथे लिहायचं आहे. जनरली अँटीबायोटिक्स अटॅक ऑन सम हार्मफुल बॅक्टेरिया. लिहिला पहिला पॉईंट, तोच पॉईंट आपण काय केलेला आहे, रिपीट केलेला आहे. जनरली अँटीबायोटिक्स अटॅक्स ऑन सम हार्मफुल डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया इन ह्युमन ऑर ॲनिमल्स. ॲनिमलमध्ये किंवा ह्युमनमध्ये जे हार्मफुल डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया त्यांना नष्ट करण्याचं काम अँटीबायोटिक्स करत असतात. ॲडवर्स इफेक्ट ऑन इच अदर. जर ॲनिमल्सला यूज करणारं जे आहे ते आपण ह्युमनसाठी वापरलं त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो आणि आपलं जे अँटीबायोटिक ते प्राण्यांना वापरलं त्याचा पण वाईट परिणाम प्राण्यांवरती होऊ शकतो. दे हॅव ॲडवर्स इफेक्ट.
तेच पॉईंट मागच्या प्रश्नातले दोन्ही तसेच तसे रिपीट केले तरी चालणार आहे. त्यानंतर ॲनिमलला वेगळा डोस असतो, प्राण्यांना वेगळ्या प्रमाण. ओके, पहिल्या याच्यामध्ये ते हार्मफुल डिसीज कॉझिंग बॅक्टेरियाला किल करतात, त्यानंतर काही ह्युमनला सूट करतात, काही प्राण्यांना सूट करतात. जर एकमेकांना वापरलं तर त्याचे ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतात. त्यानंतर त्यांचं जे डोसेजचं जे अमाऊंट आहे ते पण काय असतं, वेगवेगळं असतं. आणि चौथ्या पॉईंटमध्ये काय लिहिणार, देअरफोर आर द अँटीबायोटिक गिवन टू ह्युमन अँड ॲनिमल्स आर सेम. सो एकमेकांपासून काय असतात ते वेगळे असतात, डिफर. ठीक आहे. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर डी याचं सुद्धा आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. 4 पॉईंटमध्ये आपण हे आन्सर लिहिलेलं आहे. लेट सी द लास्ट क्वेश्चन ऑफ क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7मध्ये ABCD आणि ई ह्या उत्तरतात आपण ईचं लास्ट क्वेश्चनचं आन्सर इथे बघणार आहोत. सो स्टुडंट, लेट सी द लास्ट क्वेश्चन. ई क्वेश्चन काय आहे बघा, व्हाय इट इज नेसेसरी टू सेफ्टी स्टोर द पॅथोजन्स ऑफ डिसीज अगेन्स्ट विच वॅक्सिन्स टू बी प्रोड्यूस. म्हणजे हे जे पॅथोजन्स आहेत की जे वॅक्सिन प्रोड्यूस करण्यासाठी आपण यूज करत असतो, ते पॅथोजन्स व्यवस्थित स्टोअर का केलं पाहिजे, काय परिणाम होईल जर ते आपण व्यवस्थित स्टोअर केले नाही. तर याचा परिणाम तुम्ही सगळ्यांनी करोनाच्या रूपामध्ये बघितला आहे की कशा पद्धतीने करोनाचा प्रसार झाला, संपूर्ण जगामध्ये किती लाखो लोक मृत्युमुखी पडले. म्हणून हे अशा प्रकारचे डिसीजेस सगळीकडे स्प्रेड होऊ नये म्हणून ह्या पॅथोजन्सचं आपण काय केलं पाहिजे, व्यवस्थित अशा पद्धतीने स्टोअर ते केले पाहिजे. मग आता सगळ्यात पहिले पॉईंट लिहित असताना आपण काय करूया, पहिल्या पॉईंटमध्ये पॅथोजन्सची डेफिनेशन लिहूया. मग पॅथोजनची डेफिनेशन काय आहे, द मायक्रो ऑर्गॅनिझम विच कॉजेस डिसीजेस आर कॉल्ड ॲज द पॅथोजन्स. अशा पद्धतीने पहिल्या पॉईंटमध्ये आपण काय केलेलं आहे, पॅथोजनची डेफिनेशन लिहिली आहे, ज्याच्यामुळे आजार होतो अशा मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण पॅथोजन म्हणत. त्यानंतर आता हे पॅथोजन कशासाठी करत असतो, फॉर प्रिपरेशन ऑफ वॅक्सिन. हे आपण पॅथोजन आपण काय करत असतो, कल्चर करत असतो आणि ग्रो करत असतो लॅबमध्ये. ओके, आपण वॅक्सिनचं प्रिपरेशन करण्यासाठी फॉर प्रिपरेशन ऑफ वॅक्सिन वी कल्चर्ड, आर्टिफिशियली तयार, कल्चर्ड अँड ग्रो पॅथोजन इन लॅब. लॅबमध्ये आपण हे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करत असतो, लॅबोरेटरीमध्ये काय करत असतो, ग्रो करतो. कशासाठी, तुमचं वॅक्सिन प्रोडक्शनसाठी हे सगळं काम करत असतो. पहिले डेफिनेशन लिहिली, त्यानंतर पॅथोजन आपण ग्रो करतो, कल्चर करतो लॅबमध्ये, कशासाठी, वॅक्सिन प्रोडक्शनसाठी. हे जे पॅथोजन्स आहे आपण ते व्यवस्थित स्टोअर केले नाही तर काय परिणाम होणार आहे, ते जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहे त्यांच्याशी ते बॅलन्स करून घेतात आणि ती जी वॅक्सिन आहे त्या वॅक्सिनची इफेक्टिव्हिटी कमी करत असतात. मग तुम्ही पुढच्या पॉईंटमध्ये लिहू शकतात, इफ दीज पॅथोजन्स they get modified due to environmental factor, दिलेल्या एन्व्हायरमेंटशी ते मॅच करतात. डिक्रीजेस द इफिशियन्सी ऑफ वॅक्सिन, वॅक्सिनची तीव्रता कमी करतात, ती वॅक्सिन काही काम करत नाही कारण ह्या पॅथोजन्सला आपण व्यवस्थित स्टोअर केलं नाही तर दिलेल्या एन्व्हायरमेंटमध्ये ते मॅच करतात, अडॅप्ट करतात आणि त्या वॅक्सिनची इफिशियन्सी कमी करतात. बरं, एवढंच होतं का, नाही, त्याच्यामुळे लगेच ताबडतोब आजार, कम्युनिकेबल डिसीज, इन्फेक्शियस डिसीज संपूर्ण जगामध्ये सगळीकडे एक व्हायरस सुटला, संपूर्ण जगामध्ये तो आजार पसरला, किती लोक मृत्युमुखी पडले. हे कशामुळे, ह्या पॅथोजन्सला व्यवस्थित स्टोअर न केल्यामुळे. जर लाईव्ह पॅथोजन एक्सेप्ट झाला, इट कॉजेस द डिसीजेस. कोरोनाचं तुम्ही उदाहरण लिहू शकता. ओके, सो अशा पद्धतीने पॅथोजन्स का स्टोअर केले पाहिजे याच्या मागे 4 कारणं. पहिले पॅथोजनची डेफिनेशन, त्यानंतर लॅबमध्ये आपण ते कल्चर करतो, ग्रो करतो त्यासाठी, वॅक्सिन प्रिपरेशनसाठी. इफ दीज पॅथोजन्स आर नॉट प्रॉपरली स्टोअर, काय न केल्यामुळे काय होतं, ते मॉडिफाईड करतात त्या एन्व्हायरमेंटमध्ये आणि त्या वॅक्सिनची इफिशियन्सी कमी करत असतात. आणि ते जर डायरेक्ट लाईव्ह पॅथोजन जर पळून गेले, सुटून गेले आपल्याकडून, तर ते वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे संपूर्ण जगभरामध्ये पसरत असतात. सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 7 आपला इथे क्लिअर झालेला आहे. बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट, लेट्स सी द लास्ट क्वेश्चन, दॅट इज आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ. क्वेश्चन नंबर 8 मध्ये एकूण 3 सब क्वेश्चन दिलेला आहे. पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे, व्हॉट आर द ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे काय, चला फटाफट आन्सर बघूया. सो स्टुडंट, चला फटाफट जाणून घेऊया व्हॉट इज मीन बाय ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. सो स्टुडंट, अँटीबायोटिक्स आर मेनली ऍक्ट अगेन्स्ट बॅक्टेरिया. बॅक्टेरियावरती ते काम करत असतात, बॅक्टेरियाला डिस्ट्रॉय करण्याचं काम करत असतात. बट सम बॅक्टेरियाज कॅनॉट बी डिस्ट्रॉय प्रोटोझोआ. पण काही जे अँटीबायोटिक्स असतात ते प्रोटोझोआला डिस्ट्रॉय करू शकत नाही.
मग सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट द व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. खूप साऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करण्यासाठी एक काय करत असतात, एक अँटीबायोटिक्स यूज करतात. दे आर कॉल्ड ॲज अ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. ठीक आहे. मग तुम्ही पहिले काय करूया आपण, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहे ना याची डेफिनेशन सगळ्यात पहिले लिहून घेऊया, कारण आपल्याला सगळ्यात प्रश्न तोच विचारला, व्हॉट इज मीन बाय ब्रॉड स्पेक्ट्रम. चला लिहून घेऊया फटाफट. ओके, काय लिहिणार, सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. खूप साऱ्या बॅक्टेरियाजला नष्ट करण्यासाठी एकच अँटीबायोटिक्स वापरतात, त्याला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरतात. Okay, some antibiotics are useful against the wide variety of bacteria. They are called as. खूप साऱ्या आजारांवरती एकच अँटीबायोटिक्स वापरतात खूप साऱ्या बॅक्टेरियाजवरती, त्याला ब्रॉड स्पेक्ट्रम, ब्रॉड आहे ना, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतात. आणि सेकंड पॉइंट मध्ये त्याचं नाव लिहू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल एम्पिसिलिन, एमॉक्झिलिन, टेट्रासायक्लिन. दुसऱ्या पॉइंट मध्ये लिहा फॉर एक्झाम्पल. अजून तुम्हाला तिसरं नाव आठवलं तर तिसरं नाव सुद्धा पण लिहू शकतात, एमॉक्सिलिन. एमॉक्सिलिन. सो अशा पद्धतीने एक्झाम्पल्स पण तुम्ही इथे लिहू शकतात. When pathogens cannot be identified even though the symptoms of disease are visible. म्हणजे कुठल्या हा आजार झालेला आहे त्याचे सिम्पटम्स दिसतात पण पॅथोजन कोणता आहे नेमका तेव्हा आयडेंटिफाय होत नाही. म्हणजे रुग्णाचे लक्षण दिसतात पण कोणत्या पॅथोजनमुळे, कोणत्या बॅक्टेरियामुळे, कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझममुळे त्या रुग्णाला आजार झाला हे जेव्हा आयडेंटिफाय होत नाही ना डॉक्टरला सुद्धा, त्यावेळेस काय करत असतात, हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स तिथे यूज करत असतात. मग तुम्ही थर्ड पॉइंट मध्ये लिहू शकतात, वेन आता तुम्हाला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स विषयी समजलं असेल. पहिलं जे आहे त्याची डेफिनेशन लिहायची, दुसऱ्या याच्यामध्ये एक्झाम्पल्स लिहा आणि थर्ड पॉईंटमध्ये जेव्हा कुठला पॅथोजन आहे तेच लोकांना कळत नाही पण त्याचे डिसीज सिम्पटम्स पण दिसत आहेत, मग अशा वेळेस तो पॅथोजन सापडत नसेल तर डॉक्टर काय करतात, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिकचा इथे यूज करत असतात. ठीक आहे. सो आपण हा क्वेश्चन पण बघितला आहे. सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन. सो स्टुडंट नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय फर्मेंटेशन. आंबवणे म्हणजे काय, आंबवणे किंवा मराठीमध्ये आपण किण्वन प्रक्रिया म्हणजे काय. सिंपल डेफिनेशन आहे, द कन्वर्जन ऑफ कार्बोहायड्रेट्स इनटू अल्कोहोल अँड कार्बन डायऑक्साइड इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड ॲज द फर्मेंटेशन. चला फटाफट डेफिनेशन लिहून घेऊया. डेफिनेशन डायरेक्टली लक्षात ठेवायचं की कार्बोहायड्रेट्सचं तुमच्या कशामध्ये, अल्कोहोलमध्ये दारू तयार करतात, द्राक्षांपासून तयार करतात, वेगवेगळ्या याच्यापासून बनतात. फर्मेंटेशन प्रोसेस असते किंवा आपण इडलीचं पीठ तयार करतो, आपण डोशाचं पीठ करतो, आपण सगळ्या गोष्टींचं जे पीठ आहे आंबवून करतात. फर्मेंटेशन मेज, बार्ली यापासून जे इथेनॉल तयार करत असतात हे सगळे फर्मेंटेशन प्रोसेसने करत असतात. ओके, याला म्हणणार तुम्ही फर्मेंटेशनची प्रोसेस. शॉर्टकट जर तुम्हाला लिहायचं असेल तर कार्बोहायड्रेट्स याचं कन्वर्जन कशामध्ये झालं, कन्वर्जन इनटू अल्कोहोल, हे शॉर्टकट ट्रिक आहे, आणि CO2 मध्ये झालं, याला फर्मेंटेशन प्रोसेस म्हणणार आहे. आणि दुसऱ्या पॉईंटमध्ये फॉर एक्झाम्पल मिल्क गेट कन्वर्टेड इनटू योगार्ट, दुधाचं दह्यात रूपांतर झालं, कशाने, फर्मेंटेशन. प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. ओके, अशा पद्धतीने फर्मेंटेशनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे, डेफिनेशन आणि एक्झाम्पल्स. ठीक आहे. लेट्स सी द लास्ट क्वेश्चन. सो स्टुडंट आपला लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज मीन बाय अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्सची आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे आणि अँटीबायोटिक्स आपल्याला डिटेलमध्ये लिहायचं आहे. तर फर्स्ट पॉईंटमध्ये आपण अँटीबायोटिकची डेफिनेशन लिहूया. काय आहे अँटीबायोटिक, सम कार्बन कंपाऊंड ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी. काही कार्बन कंपाऊंड्स आहे की जे आपल्याला बॅक्टेरियापासून, फंगापासून मिळतात. आर यूज फॉर डिस्ट्रॉइंग द ऑर प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये किंवा प्राण्यांच्या बॉडीमध्ये हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ नये म्हणून ह्या जे कार्बन कंपाऊंड्स आहेत त्यांचा यूज करतात, त्याला आपण अँटीबायोटिक्स म्हणत असतो. चला फटाफट डेफिनेशन लिहून घेऊया. सो अशा पद्धतीने फर्स्ट पॉईंटमध्ये आपण अँटीबायोटिक्सची डेफिनेशन ही लिहून घेतलेली आहे. कोणत्या शतकामध्ये त्याची डिस्कवरी झाली, इन 20th century. अँटीबायोटिक्स आर डिस्कवर्ड, अँटीबायोटिक्स आर डिस्कवर्ड इन 20th century, 20व्या शतकामध्ये, 20th century, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हॅव ब्रॉट अ व्हेरी रिव्होल्युशन इन द फील्ड ऑफ मेडिसिन. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप मोठी क्रांतिकारी बदल घडून आणला ह्या अँटीबायोटिक्समुळे.
पुढच्या पॉईंटमध्ये आपण त्याचे टाइप्स लिहू शकतो. अँटीबायोटिक्स मेनली यूज अगेन्स्ट द बॅक्टेरिया. सम अँटीबायोटिक कॅन डिस्ट्रॉय द प्रोटोझोआ. ओके, लिहूया. जे प्रोटोझोआ म्हणजे अमिबा सारखे वगैरे त्याला सुद्धा ते काही अँटीबायोटिक्स काय करत असतात, डिस्ट्रॉय करतात. अँटीबायोटिक डिस्ट्रॉय द प्रोटोझोआ. मग आता आपण त्याचे टाइप्स लिहू शकतो पुढच्या ज्या पॉईंटमध्ये. ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स विषयी आपण लिहू शकतो. दॅट इज सम antibiotics are useful against a wide variety of bacteria. They are called as a broad spectrum antibiotics. इथे लिहूया आपण डेफिनेशन. सम ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सची डेफिनेशन लिहिल्यानंतर त्याचं एक्झाम्पल्स लिहा. यांचं एक्झाम्पल तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आहे, टेट्रासायक्लिन किंवा ॲमॉक्सिलिन. त्यानंतर मग आता हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स काय करत असतात की आपल्याला त्या रुग्णामध्ये लक्षणं दिसत आहे, आजाराची लक्षणं दिसतात, पण पॅथोजन कशामुळे कोणत्या पॅथोजनमुळे हा आजार झाला हे समजत नाही. त्यावेळेस मग हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स तिथे यूज करत असतात. आणि तुम्ही नंतर पुढे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सची डेफिनेशन लिहा. झालं तुमचं अँटीबायोटिक. आता नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स कधी वापरणं, आपल्याला कंटिन्यू लक्षणं दिसत आहे, पॅथोजन कोणतं आहे पण लक्षात आलंय, मग त्यावेळेस आपण नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे तुमचं पेनिसिलियम आहे, इरेथ्रोमायसिन आहे, अशा अँटीबायोटिक्सचा तिथे यूज करणार आहे. ओके. अँटीबायोटिक्स विषयी डिटेल. पहिले डेफिनेशन लिहिली पहिल्या पॉईंटमध्ये. त्यानंतर कोणत्या 20th सेंचुरीमध्ये डिस्कवर झालं, त्यानंतर कशासाठी बॅक्टेरिया आणि काही प्रोटोझोआ डिस्ट्रॉय करण्यासाठी वापरतात. त्यानंतर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स ज्याचे डेफिनेशन लिहिले, त्याचे एक्झाम्पल्स लिहिले. सो अशा पद्धतीने हा एक्सरसाइज इथे संपलेला आहे. लवकरच पुढच्या एक्सरसाइज सह भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर फायदा होत असेल या उत्तरांचा, नक्की मी एक्सप्लेन मुद्दाम करते आहे, कारण काही ठिकाणी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी डायरेक्टली आन्सर रेडीमेड मिळतात, पण हे लिहायचं कसं, हे कसं आलं आन्सर हे तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे. आवडत असेल तर नक्की लाईक करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.